ही जी पानं दिसत आहेत त्याला आम्ही ठोंबे म्हणतो, खताची झाडं. ही ॲक्च्युली इथे सगळं रानातच सगळं उत्पन्न होतं. हे बघा, हे झाड आहे. तरी एक आपला अटीतटीचा सामना बाकी आहे. तुम्हाला दिसतंय का माहीत नाही. हे जे समोर दिसतं हे आपली काजूचं झाड आहे. तरी आपल्याला साफ करून सगळं काजू बाहेर काढायचं आहे. तो कसं वाटलं मित्रांनो जंगल? ॲक्च्युली हे जंगल नाही आहे, हे सगळी आमची काजूची झाडांनी आहेत. सगळं माळ रान आहे, कारण इथे आता पावसामुळे सगळं रान वाढलेलं आहे. हे जे दिसतं हे सगळे सायलिनी आहेत. आतमध्ये काजूची झाडं आहेत. सगळं रान वाढलेलं आहे, तर हे सगळीकडे पूर्ण रान झालेलं आहे. तर आता सध्या आपण आलो आहोत काजूचं कामं करायला. काजूला आता सध्या आपल्याला नवीन याच्यामध्ये भर घालायची आहे. आता आपण काजूला भर घालतोय. आता उशीर पण झाला आहे. ॲक्च्युली ऑलमोस्ट काजूंना भर घालून झाले, कारण कामामुळे व्हिडिओ बनवता नाही आला. बघा तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे सगळे आपले काजूची झाडाने लावलेली आहेत. सगळं रान वाढलेलं आहे इकडे सगळं. हे सगळं आम्ही साफ करून त्याला भर घालतोय. ह्या साईडची सगळी झालेली आहेत. हे बघ, सगळं झालेलं आहे. फक्त एक राहिले, एक लाईन. ती लाईन आपण पूर्ण करतोय. हे सगळं आपलं झालेलं आहे. हे आपले शेवटचं राहिलेलं आहेत, त्यात आपण पूर्ण करतोय. याच्यामध्ये सध्या आपण ही जी पानं दिसत आहेत त्याला आम्ही ठोंबे म्हणतो, खताची झाडं. ही ॲक्च्युली इथे सगळं रानातच सगळं उत्पन्न होतं. हे झाड आहे. तुमच्याकडे काय म्हणतात ते सांगा आम्हाला. ह्याला आम्ही तोडून ह्याच्यामध्ये टाकतो, काजूच्या मुळामध्ये. याच्यामध्ये हीट जास्त आणि हे ॲक्च्युली खत म्हणून वापरलं जातं. अतिशय सुंदर पद्धतीचं हे खत आहे ते. हे आपले शेवटचे 3 राहिले आहेत, ते आता पूर्ण करायचे आहेत. हे झाले की आपलं ऑलमोस्ट काजूची कामं पूर्ण झाली आपली. तरी एक आपला अटीतटीचा सामना बाकी आहे, कारण हे जे दिसतंय समोर ह्याच्यामध्ये एक आपली काजूचं एक झाड राहिलं आहे. पण हे सगळं आपल्याला साफ करायचं पूर्ण. हे बघा, हे सगळं रान वाढलेलं आहे. अशा प्रकारे सगळं जंगल झालं आहे. तुम्हाला दिसतंय का माहीत नाही. हे जे समोर दिसतं हे आपली काजूचं झाड आहे. तरी आपल्याला साफ करून सगळं काजू बाहेर काढायचं आहे. तो बघूया, ते पण करूया. त्याच्यानंतर पुढे सगळी हे वय तुटले आहे, ते सगळं वयचं अरेंजमेंट करायची आहे. चला तर मग मित्रांनो, तर थोडीच काजूची झाडं राहिली आहेत, त्यांना आपल्याला भर घालायची आहे. तर आता आपण कुत्र्यांनी खोदायला सुरुवात करूया. आता आपलं खणून झालेलं आहे, तर फावड्याने आता माती वर काढून घेऊया. आज भरपूर हवा सुटली आहे, सकाळपासून हवा सुटली आणि पाऊस पण पडतोय. आज काय पावसाचं काय खरं नाही आहे. चला आता पटापट कामं करून घेऊया. आज संपूर्ण ढगाळ वातावरण झालेलं आहे आणि वारा एवढा सुटला आहे की बापरे. आज माझा कॅमेरासुद्धा हालायला लागला आहे. भावाने खत घालायला सुरुवात केली. पावसाचा भरोसा नाही आहे, कारण पाऊस जर पडत राहिला तर खड्ड्यामध्ये पाणी जमा होईल. त्यामुळे भावाने खत घालायला सुरुवात केली. मित्रांनो, आता आपण चाललो हातपाय धुवायला. तर जेवायची वेळ झाली, 1:30 वाजून गेला. हे बघा पाणी. इथे आपल्याला हातपाय धुवायचे.
मित्रांनो, आता आपण आलो आहे जेवायला. तर 1:30 वाजून गेला आहे. तर आता माळावर आपल्याला जेवायचं आहे. तर आता भाजी काजूची आणि भाकरी आणलेली आहे. हे बघा. चला तर मग आता मी जेवतो. आपण नंतर भेटूया. बाय बाय. आपल्या भावाने अटीतटीचा सामना सुरू केला कारण ह्या रानामध्ये आपले काजूचं रोप अडकलेलं होतं. त्यांनी काढायला सुरुवात केली आहे. आता साफसफाई झाली आहे. याला आता फक्त एक भर घालायचं राहिलं आहे. भर घालून घेऊया. आपल्या काजूच्या झाडाला खत टाकून घेतो आहे आणि त्याच्यानंतर मग भर घालून घेतो, कारण आता पावसाचा काही भरोसा वाटत नाही आहे. पाऊस येणार आहे, त्यामुळे आता पुढची कामं होतील किंवा व्हिडिओ बनेल याची शंका आहे. चला तर पटापट कामं करून घेऊया. चला तर मित्रांनो, आता आपण घरी जाऊया. आता वाजले 5:30. त्यामुळे आता जायची वेळ आली आहे. ऑलमोस्ट आपलं सगळं काजूचं काम झालेलं आहे. वय पण तोडून झाली आहे. तर उद्या आता आपण वय बांधूया. आता घरी जायची वेळ आहे. चला तर जाऊया. भेटूया पुन्हा उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. तर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करून सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग भेटूया.